राज्यातील 29 महापालिकांमध्ये आज मतदान होतंय। 2869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान होणार आहे। मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका। गैरसोय टाळण्यासाठी लोकशाही मराठीचं मतदारांना आवाहन करण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी नागपूरहून ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय अवघे काही तास उरलेले आहेत मतदानासाठी। कितपत या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे मतदारांचा? अगदी सकाळपासून दुपारच्या 1:30 वाजेपर्यंत जर पाहायला गेलं तर नागपूरमध्ये अत्यल्प प्रतिसाद जो आहे तो मतदारांचा पाहायला मिळाला। नागपूरमध्ये जे प्रमुख नेते आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करा असं आवाहन देखील केलं होतं। मात्र 1:30 पर्यंत जवळपास 26.50% म्हणजे 27% मतदान जे आहे ते नागपूरमध्ये झालं होतं। मात्र दुपारी 2च्या नंतर जे आहे ते आता कुठेतरी मतदान केंद्रावर जी गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साधारणतः 50%पेक्षा जास्त मतदान जे आहे ते होण्याची शक्यता आहे। मात्र एकूणच निवडणूक आयोग पालिका प्रशासनाकडून जे आहे ते एकंदरीत जवळपास 65 ते 70% किंवा 75% पर्यंत मतदान जाईल या पद्धतीचं जे आहे ते एकंदरीत त्यांनी तयारी केली होती। त्या पद्धतीने जे आहे ते मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने मतदानासाठी जनजागृती करता येईल त्या पद्धतीने देखील एकूणच पूर्ण तयारी जी आहे ते पूर्वीपासून केली होती। मात्र तो प्रतिसाद सकाळपासून मिळाला नसला तरी दुपारून जो आहे तो मतदाराचा वेग वाढताना या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र लोकशाहीचा उत्सव असलेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठेतरी एक गालबोट लागल्याचं चिन्ह नागपूर शहरामध्ये रात्री पाहायला मिळालं। रात्री भाजपचे उमेदवार असलेले भूषण शिंगणे यांच्यावर जे आहे ते काही त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून जे आहे ते हल्ला करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला। अक्षरशः त्यांचा हात देखील त्यामध्ये फ्रॅक्चर झालेला होता आणि त्या सहकाऱ्यांना देखील मोठी जखम जी आहे ते झालेली होती। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली आणि जे कोणी अशा पद्धतीने जे आहे ते मारहाण वगैरे करत असतील या मतदान प्रक्रियेमध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी देखील दिली आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर सकाळी 7:30 पासून जे आहे ते मतदान सुरू झालेलं आहे। 1:30 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी जवळपास 27% पोहोचली आहे। अपेक्षित आहे की सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा टक्का 65 ते 70% पर्यंत जाईल। त्यामुळे ज्या पद्धतीने पालिका प्रशासनाची जी आहे ती तयारी आहे त्या पद्धतीने अपेक्षित असा प्रसाद मतदारांकडून मिळेल अशी अपेक्षा सध्या पालिका प्रशासनाला। त्यामुळे निश्चितच सायंकाळी 5:30 वाजल्यानंतर जे आहे ते आकडा स्पष्ट होईल। मात्र सध्या आता मतदान केंद्रावर जे आहे ते गर्दी पाहायला मिळते। काही मतदान केंद्रे असतील सकाळी काही मशीन जे आहे ते त्या ठिकाणी वेळेवर सुरू न झाल्यामुळे त्या ठिकाणी काही विलंब झाला, तर काही मतदान केंद्रावर जे आहे ते मतदान याद्यांमध्ये घोळ असल्यामुळे काही मतदारांमध्ये संभ्रम देखील पाहायला मिळाला। मात्र तात्काळ त्या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाच्या वतीने दुरुस्तीचं काम करून सुरळीतपणे मतदान कसं पार पडतील या पद्धतीने पावले उचलली गेली आणि सोबतच दिव्यांग नागरिक असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील यासाठी विशेष अशी सोय जी आहे ते पालिका प्रशासनाच्या वतीने यावेळेस करण्यात आली। घरपोच जे आहे ते ॲम्ब्युलन्सच्या माध्यमाने दिव्यांग असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना नेणे आणि आणणे याची जी आहे ते एकंदरीत तयारी जी आहे ते पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आणि महिला मतदारांचा देखील टक्का वाढावा यासाठी काही पिंक बूथची देखील निर्मिती जी आहे ते तयार करण्यात आली आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते सायंकाळपर्यंत मतदाराचा एक चांगला आकडा जे आहे ते समोर येईल अशी अपेक्षा आहे ती आता पालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जाते। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।